नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुखदाचे आई वडील हे लग्न जमवण्यासाठी आलेले असतात आणि तेव्हा शलाकाही मध्ये मुद्दाम बोलून जाते की इतके वैभव असून सुद्धा आणि सार्थक इतका चांगला असून सुद्धा आनंदी त्याला सोडून दिले. तर लगेच आबा म्हणते की आनंदी. तेव्हा शलाका म्हणते की तुम्हाला माहिती नाही, मला वाटले तुम्हाला माहिती असेल. तर रुंदाही तिला शांत राहायला सांगते. तेव्हा सुद्धा तिच्याकडे रागाने बघत असते. तर शलाका म्हणते की अच्छा, म्हणजे सांगायचे नव्हते आणि सॉरी बरं का, असे म्हणते. तर सर्वजण शलाकाकडे बघत असतात. तेव्हा सार्थक म्हणतो की असे काही लपवण्यासारखे नाही, मला तर असे वाटले होते की तुम्हाला हे सर्व अगोदरच माहिती असेल. तेव्हा आबा ही सुखदाच्या वडिलांकडे बघत असते. तेव्हा सार्थक म्हणतो की माझी पहिली बायको आनंदी. ते ऐकून तर सुखदाच्या आई वडिलांना तर धक्काच बसतो. सार्थक पुढे म्हणतो की 6 वर्षापूर्वी ती मला अचानक सोडून निघून गेली आणि ती का गेली हे खरंच काही माहिती नाही. शोध घेण्याचा मी खूप प्रयत्न केला परंतु काहीच पत्ता लागलेला नाही. त्यांनी सुद्धा काही संपर्क केला नाही आणि आता तर सर्वांनी त्यांना येण्याची आशा सुद्धा सोडून दिली. तेव्हा ते ऐकून आबा विचारते की म्हणजे तुमचे अगोदर सुद्धा एक लग्न झालेले आहे तर, आणि आबा ही सुखदाला विचारते की हे तुला माहिती होते. तर सुखदा म्हणते की हो मम्मा. तर सुखदाचे आई वडील एकमेकांकडे बघत असतात. सुखदा ही डॅडाला म्हणते की डॅडा, त्याने काय फरक पडतो, सार्थक आणि माझी परत नवीन आयुष्याला सुरुवात करण्याची इच्छा आहे. तेव्हा आबा मात्र रागाने उठते आणि काय सुखदा. तर सर्वजण उठून उभे राहतात. सुधा म्हणते की अगं आबा, मी तुला अगोदर सांगणारच होते. तेव्हा मात्र आबा रागाने सुधाला विचारते की काय, कधी सांगणार होती, सांग ना, कधी सांगणार होती. अगं आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझी मला माहिती असायची, मग सार्थकचे लग्न झाले हे का तुम्हाला सांगितले नाही, ही गोष्ट का लपवून ठेवली. सुखदा म्हणते की अगं मम्मा, मावशी का लपवेलेच आणि हॉनेस्टली त्याने काय फरक पडतो मम्मा. तेव्हा रुंदा म्हणते की हो ना, आनंदी जरी अगोदर आयुष्यात येऊन गेली असली तरी सार्थकचे त्याच्या नवीन संसारातील लक्ष थोडेच उडून जाणार का. तेव्हा सुद्धा ही जोरात ही रुंदावर ओरडते आणि रुंदाला शांत राहायला सांगते. आबाला म्हणते की अगं, मला असे म्हणायचे होते, ज्या गोष्टी होऊन गेल्यात मग त्यावर चर्चा करण्यात काय अर्थ. आता आपण पुढचा विचार करूयात, म्हणजे सुखदा आणि सार्थकच्या लग्नाचा विचार करूयात. आबा म्हणते की अगं कसला विचार करायचा आता, म्हणे मला एक गोष्ट सांग की सुखदा जर तुझी मुलगी असती तर मग तू काय विचार केला असता. सुकी म्हणते की अगं मम्मा. तर आबा म्हणते की अगं सुकी बाळा, एकुलती एक मुलगी आहे तू आमची, आणि तू अशी जड झाल्यासारखी या मुलाबरोबर आम्ही तुझे लग्न का लावून द्यायचे. समाजाला आम्ही काय उत्तर द्यायची आणि पाहुण्या रावळ्यांना उद्या काय तोंड द्यायचे. किती चांगले स्थळ तुला आले होते, फॉरेनची मुलं होते, बिझनेसमन होते, फक्त आणि फक्त तुझ्या मनाचा विचार केला आणि आम्ही त्या सर्वांना नकार दिला. अगं ते सर्वजण हसतील आमच्यावर. तेव्हा सुखदा म्हणते की पण तुम्ही बाकी सर्वांचा विचार का करतात, माझा विचार करा. मम्मा, माझे खरंच सार्थकवर प्रेम आहे. आय एम रिअली, मनापासून मी त्याला पसंत करते. आबा म्हणते की अगं बाळा सुकी, तुला कसे कळत नाही आणि तुझ्या हे वेडेपणात मी तुला साथ द्यायची मला कळतच नाही. नाही सुकी, हे सर्व चुकीचे आहे. सुकी म्हणते की मम्मा तू शांत हो आणि डॅडा तू समजाव मम्माला. तेव्हा डॅडा हे सुकाला विचारतात की सुकी, तुझा हा निर्णय फायनल आहे का. तेव्हा सुकी मान डोलावते की हो. तर आबा म्हणते की काय फायनल निर्णय म्हणजे काय. अहो आजपर्यंत आपण फक्त सुकीचाच विचार करत आलो, तिच्याच इच्छेप्रमाणे आपण सर्व निर्णय घेतले. काय हवं तिला, काय नको हेच बघत आलो. आता हा निर्णय खूप महत्वाचा आहे. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि उद्या काय प्रश्न उद्भवतील याचा विचार आज करायला नको का आपण. तेव्हा सुद्धा ही आबाला समजावते की अगं प्लीज आबा, तू ऐकून घे. सार्थक खरंच खूप चांगला मुलगा आहे. खरंच तू सुखदाला खूप खुश ठेवेल. आम्ही सर्वजण तिला काहीच त्रास देणार नाही. तू माझी चांगली मैत्रीण आहे, तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा आबा म्हणते की सुद्धा प्रश्न विश्वासाचा नाही. तेव्हा सुखदाचे वडील सुखदाला म्हणतात की सुकी, तू पुन्हा एकदा विचार करावा असे आम्हाला वाटते. तेव्हा आदर्श म्हणतो की म्हणजे तुम्हाला हा निर्णय मान्य नाही. तुम्ही आताच म्हटलेत की तुम्ही त्यांना परत विचार करायला हवा म्हणून, म्हणजे आताचा निर्णय तुम्हाला मान्य नाही याचा असाच अर्थ होतो. आणि समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी परत विचार केला आणि तरी सुद्धा त्यांचा हाच निर्णय असेल तर तुमचे काय म्हणणे आहे. तेव्हा सुखदाचे आई वडील सुखदाला स्पष्ट नकार देतात आणि आबा म्हणते की सुकी, तू जर
या मुलाबरोबर सुखी राहशील की ज्याची पहिली बायको त्याला सोडून गेली त्याच्याबरोबर? त्याची खात्री आहे का तुला? तेव्हा सुखी हो म्हणते तर आबा म्हणते की अगं बाळा, कुठल्या मुलीला हौस असते संसार सोडून जाण्याची? याचाच अर्थ की वैयक्तिक पातळीवरती तिला या मुलाची साथ संगत नको होती म्हणून ती त्याला सोडून गेली असेल. ते ऐकून तर सार्थकला खूप वाईट वाटते. तेव्हा सुखीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. सुखी म्हणते की मम्मा असे नाही, तो त्याचा पास्ट आहे, तू त्याचा विचार करू नकोस. तेव्हा आबा म्हणते की अगं बाळा, पास्ट वरूनच आपण फ्युचरचा अंदाज घेतो. आणि मला एक गोष्ट सांग की याच्या पहिल्या बायकोने पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला का? नाही ना, तिने नाही येथे पुन्हा येण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. याचाच अर्थ तिला तिच्या संसारात परत येण्याची इच्छा नाही. मग सुखी, साधा सरळ अर्थ आहे की तू या मुलाबरोबर सुखाचा संसार नाही करू शकत. हे तुला कळते का? ते ऐकून तर सार्थक आणि सुधाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते, परंतु वृंदा आणि शलाका या दोघींना मात्र खूप आनंद होत असतो. तेव्हा आबा सुधाला म्हणते की सुधा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. अगं मी तुझी इतकी जवळची मैत्रीण असून सुद्धा तुम्हाला धोका देण्यासाठी निघाली. या तुझ्या लग्न झालेल्या मुलाबरोबर माझ्या मुलीचे लग्न लावायला तू निघालीस. अगं सुखदाला काही कळत नाही, परंतु तुझ्याकडून मात्र ही अशी अपेक्षा नव्हती. अगं काही लोकलज्जा, रीतीभात काही आहे की नाही? मला एक गोष्ट सांग की सुखदा सारख्या गुणी मुलीचे लग्न या तुझ्या लग्न झालेल्या मुलाबरोबर का मी लावून द्यायचे? ते ऐकून तर सर्वांना धक्काच बसतो, तर वृंदाला मात्र खूप आनंद होतो. तेव्हा सार्थकला सुद्धा खूप वाईट वाटत असते, कारण त्याला सुद्धा ही आनंदीला जेव्हा असे बोललेले असते तेव्हा ते बोलणे आठवते. सुखी म्हणते की अगं मम्मा काय बोलतेस? आणि आबाला सुद्धा हे लग्न मान्य नसते हे ऐकल्यानंतर सुद्धाला सुद्धा जेव्हा ती आनंदीला तिने नकार दिलेला असतो हे सर्व स्पष्ट क्षण तिला आठवतात. सुद्धा आनंदीला म्हणलेली असते की जरी सार्थकने तिचा बायको म्हणून स्वीकार केला असता तरी सुद्धा मी तिचा सून म्हणून स्वीकार नाही करणार. तेव्हा रडत सुद्धा म्हणते की अगं आबा प्लीज तू समजून घे, सुखदाने हा तिच्या मनाने निर्णय घेतलेला आहे. तिने सार्थकला प्रपोज केले आणि सार्थकने सुद्धा तिचे प्रपोज स्वीकारले आणि आता त्यांनी लग्न करण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सार्थक खरंच खूप गुणी आहे. तू या मुलांच्या सुखाच्या आड येऊ नकोस, तू नाही म्हणू नकोस. तेव्हा आबा म्हणते यात माझ्या मुलीचे सुख आहे असे तर मला वाटतच नाही. यावर धोंडा पाडून घेणे हे म्हणजे काय असते ते या नात्याला म्हणतात. आणि ऐकून तर सर्वांना धक्का बसतो आणि सुखदाकडे बघत सुखदाला म्हणते, सुखदाला आता माझे बोलणे पटत नसेल, परंतु वेळ आल्यानंतर मात्र तिला या सर्वाची आठवण नक्की होईल. तेव्हा सुधा म्हणते की नाही आबा, वेळ आल्यानंतर तुला कळेल. सुखदाच बरोबर होती आणि तू तर माझ्या मुलाच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेते. आबा म्हणते सुधा मला असे वाटत नाही. आणि सार्थकडे बघत म्हणते की तुझा मुलगा जर चांगला असता तर त्याची बायको त्याला सोडून गेलीच नसती. ते ऐकून तर सार्थकला खूप वाईट वाटते, सुखदाला सुद्धा. तेव्हा आबा म्हणते की बाकी काही असो परंतु आम्हाला मात्र हे लग्न मान्य नाही. ते ऐकून तर वृंदा आणि शलाका यांना खूप आनंद होतो. बाकी सर्वांना सुद्धा खूप वाईट तर वाटतेच. हे सर्व झाल्यानंतर सुखदा म्हणते की डॅड आम्ही माझ्या निर्णयावर ठाम आहे. आणि सुखदा सार्थक जवळ येते, सार्थकचा हात आपल्या हातात धरते आणि मी सार्थकशीच लग्न करणार आहे असे स्पष्ट उत्तर देते. आणि आई वडिलांना म्हणते की डॅडा तुम्ही मला विचार करण्यासाठी वेळ देतात ना, मग मी तुम्हाला ठामपणे सांगते आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्हीच प्लीज वेळ घ्या आणि पुन्हा एकदा विचार करा. तेव्हा आबा म्हणते की अगं सुखदा म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचे? आम्ही काही जरी विचार केला तर तुझा निर्णय ठाम राहणार का? बदलता येणार नाही. तर सुखदाचे वडील म्हणतात की सुखदा तू आम्हाला वेळ देतेस म्हणजे आम्ही आमचा निर्णय बदलायचा असाच अर्थ होतो ना, बरोबर ना? तर सुखदा सार्थकडे बघत असते आणि समजा आम्ही विचार केला आणि निर्णय दिला की आम्हाला हे लग्न मान्य नाही तर मग तू काय करशील? तेव्हा सुखदा सार्थकच हातामध्ये धरून असते. तेव्हा सार्थक म्हणतो की काका काकू मला तुमचे म्हणणे पटते, तुम्ही तिचे आई वडील आहात म्हणून तुम्ही तिच्या भल्याचाच विचार करणार. तुमच्या जागी तुम्ही बरोबरच आहात. आमची जेमतेम ओळख आहे आणि असे म्हणतात की आई वडिलांची मुलाशी असणारे नातं हे मनातून जोडलेले असते. तुमची तिची ओळख 25 वर्षाची आहे आणि आमचे नवीन नाते जोडण्यासाठी तुमचं नातं मात्र मला तोडायचे नाही. राहिला प्रश्न आमच्या लग्नाचा तर सुखदाची इच्छा आहे म्हणून तुम्ही एकदा पुन्हा विचार करून बघा, पण तुमच्या इच्छेविरुद्ध काहीच होणार नाही. तुम्ही जो निर्णय घेता तो आम्हाला मान्य असेल. तेव्हा सुखदाचे डोळे भरून येतात आणि ती सार्थकचा हात काही सोडत नाही. आणि सार्थक म्हणतो की 1 मिनिट सुखदा, काका आणि काकू तुमच्या इच्छेविरुद्ध काही होणार नाही असे सांगतो. तुम्हाला त्रास होईल असे आम्ही दोघे काही करणार नाहीत, एवढा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता.
ऐकून आभा म्हणते की आमचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे की आम्ही सुखदा तुझे लग्न सार्थक बरोबर नाही लावून देऊ शकत, आम्हाला हे लग्न मान्य नाही. ते ऐकून तर सुखदाला आणि बाकी सर्वांना तर खूप धक्का बसतो. वृंदा आणि शलाकाला मात्र खूप आनंद होतो. सुखदा म्हणते की मम्मा प्लीज तर आभा म्हणते की 1 मिनिट, विवाहित पुरुषाशी लग्न करण्याचा तुझ्या मनात विचार आला तरी कसा. सार्थकच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते. तर सुखदा म्हणते की मम्मा, तर आभा म्हणते कदापि तुझा निर्णय आम्हाला मान्य नाही. तेव्हा सुखदा रडत म्हणते की मम्मा प्लीज, डॅडा प्लीज. सुधाचे सुद्धा डोळे खूप भरून येतात. आभा ही सुखदाच्या वडिलांना म्हणते की चला, आणि ते दोघे रागानेच तेथून निघून जातात. सुखदा मम्मा डॅडा प्लीज थांबवण्यासाठी खूप आग्रह करते, परंतु ते काही ऐकत नाही आणि निघून जातात. तेव्हा सुखदा सुद्धा खूप रडतच आपल्या रूम मध्ये निघून जाते. आणि त्याच वेळी सार्थकला जेव्हा सुधाने सुद्धा आनंदीला पसंत केलेले नसते ते सर्व क्षण आठवतात. आनंदी घटस्फोटीच आहे, तुझ्या आणि आनंदीचे लग्न मला मान्य नाही. आणि तो खुर्चीवर बसतो आणि खूप हसत असतो आणि रडत सुद्धा. तर सुधा रडत म्हणते की सार्थक हे आपल्या सोबतच का व्हावे. तेव्हा सार्थक त्याला म्हणतो की तू सुद्धा आनंदी विवाहित आहे म्हणून तिला नाकारले होते, मग आपले कर्म फिरून आपल्या जवळ येते. तेव्हा सुधाला ज्या क्षणाची आठवण होते, कारण तिने आनंदी समोर पदर पसरलेला असतो आणि माझा मुलगा मला परत दे, त्याच्या आयुष्यातून तू कायमची निघून जा, ते सर्व आठवते आणि तिच्या डोळ्यात खूप पाणी येते. त्यानंतर सुखदा आपल्या रूम मध्ये येते आणि टेडीला जवळ घेऊन ती आभानी तिच्या वडिलांच्या बोलण्याचा विचार करत असते की त्याच वेळेस ते सार्थक येतो. सुखदा सार्थकला सॉरी बोलते, तर सार्थक म्हणतो की तू कशाला सॉरी बोलतेस. सुखदा म्हणते की मला वाटले नव्हते की माझे मम्मा आणि डॅडा मला विरोध करतील म्हणून. त्यांना त्यांच्या मुलीच्या सुखापेक्षा इतर गोष्टी महत्वाच्या वाटतील. खरंच मी खूप कॉन्फिडन्स मध्ये होते लग्नाला तयार होतील म्हणून, आणि त्यांनी या लग्नाला विरोध केला याचे मला जास्त वाईट वाटते, पण त्यापेक्षाही त्यांनी तुझा अपमान केला हे मला जास्त वाईट वाटले. सार्थक म्हणतो की माझा काही अपमान वगैरे नाही झालेला, हे मला सुद्धा कळते की जे काही झाले त्याचे तुला खूप वाईट वाटले. आता तू खूप हर्ट सुद्धा झालेली आहे आणि जर शांतपणे तू विचार केला तर तुला सुद्धा पटेल की त्यांचा स्टँड चुकीचा नाही म्हणून. आणि खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा हे सर्व अगोदर झालेले आहेत, म्हणून मला नाही वाटत की तुझ्या आई वडिलांचे काही चुकले म्हणून. तेव्हा सुखदा म्हणते की सार्थक मला माहिती आहे, पण सार्थक तू त्यांना वचन द्यायला नको होते. तुला माहिती आहे की मी तुझा शब्द नाही मोडू शकते. जर त्यांचा नकारच असेल तर आपल्याला ते स्वीकारल्याशिवाय दुसरा कोणताही ऑप्शन आपल्याकडे नाही. सार्थक म्हणतो की आई वडील सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचे असतात. एका वयानंतर त्यांना आनंदात ठेवणे, सुखात ठेवणे ही आपली जबाबदारी असते. कुठलेही आई वडील आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करत असतात. एका मुलीच्या आई वडिलांनी ज्या ज्या गोष्टी आपल्या मुलीबद्दल बघितलेल्या असतील तर त्या तुझ्या आई वडिलांनी बघितलेल्या असेल, मग त्यांचे काही चुकलेले नाही. त्यामुळे सुखदा त्यांचा काही निर्णय असेल तर तुम्हाला मान्य असेल आणि तो तुला सुद्धा मान्य करावा लागेल. त्यांनी जर नकार दिला तर कदाचित आपली ती शेवटची भेट सुद्धा असेल. तेव्हा सुखदा टेडीला फेकून देते आणि डोळ्यात पाणी आणून म्हणते की सार्थक काय बोलतो तू, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आयुष्यभर तर सोड, 1 सेकंद सुद्धा मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. आणि सुखदा सार्थकच्या मिठीत येते. तेव्हा सार्थक तिला समजावतो, सुखदा माझे ऐकून घे, वेळ माणसाला सर्व काही शिकवते. तू सुद्धा माझ्याशिवाय जगायला शिकशील आणि तुला ते जगावेच लागेल. सुखदा रडत म्हणते की नाही शिकायचे मला, आणि तू जर माझ्या आयुष्यात नसेल तर मला काहीच माझ्या आयुष्याचा उपयोग नाही. सार्थक म्हणतो की सुखदा का इतका वेडेपणा करते, असे काही नसते. एकाच कुठल्या तरी माणसाच्या म्हणजे बरोबर आपले आयुष्य लटकून ठेवणे हे शहाणपणाचं नाही. आयुष्यात काही गोष्टी अर्धवट राहत असतात आणि त्या गोष्टी अर्धवट राहावे हेच त्यांचे नशीब असते. असे समज ती गोष्ट ही आपलीच नातं तुटण्याची होती. आणि असे समज की तुझ्या आई वडिलांनी जर आपल्या लग्नाला परमिशन नाही दिली तर आपले लग्न नाही झाले तर तुला मला विसरावे लागेल. तेव्हा सुखी रडतच नाही सर, सार्थक असे म्हणत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सार्थक सुखदाला म्हणतो की तुझ्या आई वडिलांनी आपल्याला विरोध केला आणि आपले लग्न नाही झाले तर तू इथे थांबू नये, तू जावे असे मला वाटते. ते ऐकून तर सुखदाला आणखीन वाईट वाटते. त्यानंतर इकडे आनंदीला तर कसली तरी भीती वाटत असते आणि ती अस्वस्थ झालेली असते. तर विशाल तिला विचारतो की मॅडम काय झाले. आनंदी म्हणते की मला अरे कसली तरी भीती वाटते, म्हणजे सकाळी उठल्यापासून असे वाटते की आजचा दिवस काहीतरी विचित्र आहे म्हणून. त्यानंतर इकडे सुखदा आपली बॅग भरते आणि जायला निघते. तर आदर्श तिला म्हणतो की सुखी माझी आई नको जाऊ. सुखदा म्हणते की ठरले माझे ब्रो, आणि शेवटी सुखदा ही जायला निघते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.